नमस्कार. माझं नाव तार्किक खातू. कातळशिल्प वारसा संशोधन केंद्र या संस्थेमध्ये मी प्रकल्प सहाय्यक म्हणून आहे. अ, कातळशिल्प या विषयाशी निगडीत भांडारकर संशोधन केंद्रामध्ये सध्या ज्ञानसागर हा नावाचा एक माहिती उत्सव सुरू आहे आणि त्या उत्सवामध्ये कातळशिल्प विषयाशी निगडीत आपलं एक छोटं एक्झिबिशन किंवा आपण म्हणू की एक आपण जी माहिती आपण आता गोळा करतो त्याचं एक छोटं एक्झिबिशन आपण इथे करतो. कातळशिल्प विषय काय आहे किंवा कोकणामध्ये सध्या आपल्याला दापोलीपासून गोव्यापर्यंत या सगळ्या मोठ्या 350 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये जवळपास 3000 पेक्षा जास्त चित्रांचा हा जो साठा सापडलेला आहे. त्या विषयांमधील किंवा त्या कातळशिल्पांबद्दलची जी सगळी माहिती आहे ती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न आपण या एक्झिबिशनमधून करतोय. 9 साईट्स ज्या आहेत त्या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये नॉमिनेट झालेल्या आहेत आणि 17 साईट्सचा आता महाराष्ट्र शासनामार्फत प्रोटेक्शनचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर झालेला आहे. भारतीय उपखंडाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा रॉक आर्ट किंवा पाषाणकला या प्रकारामध्ये कोकणात ही जी कातळशिल्प आढळलेली आहेत ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामधले आकार, यामधले विषय आणि ही कातळशिल्प बनवण्याची टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान, ह्या विविध विषयांवरती, या पैलूंवरती ही कातळशिल्प पूर्णपणे वेगळी ठरतात, वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. आज कोकणात अस्तित्वात नसलेल्या प्राण्यांचं चित्रण आपल्याला या कातळशिल्पांमधून बघायला मिळतं. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्राणी म्हणजे एकशिंगी गेंडा. गेंड्यासारखा प्राणी आज फक्त आपल्याला भारताच्या आसाम या प्रांतामध्ये दिसतो. हे गेंड्याचं चित्र आपल्याला इथे कोकणात कातळशिल्पांमध्ये आढळतं. जवळपास 5 ते 6 ठिकाणी आपल्याला गेंड्याचं चित्र बघायला मिळतं. वेगवेगळ्या आकारांमध्ये, वेगवेगळ्या स्टेजमध्ये गेंड्याचं चित्र कोकणामध्ये काढलेलं आहे. गेंड्याचं पिल्लू, जुवेनाईल स्टेजमधला गेंडा आणि पूर्ण फुल्ली ग्रोन लाईफ साईज गेंड्याचं चित्र आपल्याला कोकणात बघायला मिळतं. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता इथे मेगाफॉना आपण ज्यांना म्हणतो त्या प्राण्यांमध्ये हत्ती दिसतो, गवारेडा दिसतो, वाघ असेल किंवा रानडुक्कर असेल, अशा विविध प्राण्यांची चित्ररचना बघायला मिळते. त्याचप्रमाणे इतर प्राण्यांमध्ये आपल्याला शेकरू जिला आपण म्हणतो, जायंट स्क्विरल, त्याच्यानंतर पँगोलिन म्हणजे खवले मांजर बघायला मिळतं. सांबर असेल, माकड असेल किंवा सिवेट फॅमिलीतल्या ज्या प्राण्यांचं वर्णन असेल ते इथे बघायला मिळतं. त्याचप्रमाणे काही क्रुस्टेशियन्स आहेत, त्याच्यामध्ये खेकडा दिसतो. त्याच्यानंतर समुद्री कासव ज्याला आपण म्हणतो, सी टर्टल, ते बघायला मिळतं. त्याच्यानंतर रेप्टाईल्स आहेत, रेप्टाईल्समध्ये मॉनिटर लिझर्ड आणि मगर, त्याच्यानंतर सापाचं चित्रण बघायला मिळतं. त्यानंतर काही ॲक्वॅटिक स्पीशीजमध्ये महाकाय माशांच्या रचना बघायला मिळतात. आता या माशाचं तुम्हाला अंदाज येईल, आम्ही 4 कोपऱ्यात उभे आहोत, तेवढा मोठा मासा काढलेला आहे. स्टिंगरे आहे, हे गणपतीपुळ्याजवळ नेवरे नावाचं गाव आहे, तिथे आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर शार्क सारख्या डीप सी फिश ज्याला आपण म्हणतो, म्हणजे खोल समुद्रातले मासे, ते इथे बघायला मिळतात. एकंदरीत जर कातळशिल्पांचा आपण विचार केला तर ह्याची क्रोनॉलॉजी किंवा ह्याची कालमर्यादा जी आपण म्हणतो, तर ती आपण सध्या या चित्रांमधले विषय आणि ह्याच्या संदर्भात आपल्याला ज्या गोष्टी किंवा जे पुरावे मिळत आहेत त्यावरून करण्याचा प्रयत्न करतोय. ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आपल्याला जो मिळतोय तो म्हणजे चित्रांच्या विसिनिटीमध्ये किंवा त्यांच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये मिळणारी दगडी हत्यारं. आज जवळपास 40 ते 50 साईट्सवरती आम्हाला कातळशिल्पांसोबतच दगडी हत्यारांचे पुरावे मिळालेले आहेत. हे एक इनडायरेक्ट इंडिकेशन करतात की कदाचित माणूस इथे राहत होता आणि राहत असताना तो कातळशिल्प बनवत होता, त्याचसोबत तो दगडी हत्यारांचा सुद्धा वापर करत होता. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक मिनिएचर मॉडेल आम्ही केलेलं आहे की प्रत्यक्षात कातळशिल्प कशी दिसतात हे तुम्हाला इथे या मॉडेलमधून थोडक्यात बघता येऊ शकतं. इथे बारसू नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये जी चित्र दिसतात त्या चित्रांचं मिनिएचर मॉडेल आहे. एक 15 ते 16 मासे आहेत आणि माशांच्या मध्ये एक मनुष्याकृती आहे, त्याचं डिपिक्शन केलेलं आहे. मध्ये एक चौकोनी रचना दिसते ज्याला आम्ही स्क्वेअर रिलीफ पॅटर्न असं म्हणतो. हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज नॉमिनेटेड चित्र आहे. रुंढेतळी नावाचं गाव आहे आडिवऱ्याजवळ, तिथे आपल्याला चित्र बघायला मिळतं. साधारण 8.5 मीटर बाय 8.5 मीटर लांबीचं चित्र आहे. त्याच्यानंतर पुढे कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक चित्र दिसतंय. देवी होसोळ नावाचं गाव आहे, अगेन युनेस्को नॉमिनेटेड साईट आहे. ते 32 फूट लांबीचं चित्र आहे, जे महाकाय आकाराची चित्ररचना आपल्याला या सगळ्या कातळशिल्पांमध्ये बघायला मिळतात. सो हे मॉडेल बनवण्याचा हेतूच हा आहे की जेणेकरून
लोक जेव्हा कातळशिल्प बघायला येतात तर तेव्हा त्यांना कल्पना यावी आणि कळावं की नक्की कातळशिल्प अशी काय आहे. सो एकंदरीत आपण या विषयाचा जेव्हा विचार करतो तर भारतीय उपखंडात पुन्हा एकदा फक्त पाषाणकला असंच नव्हे तर एकंदरीत भारताची संस्कृती किंवा भारताचा इतिहास समजून घेताना कातळशिल्पांचं महत्त्व हे खूप अनन्यसाधारण आहे आणि पुढे जसा हा विषय जाईल तसा अजून ह्यातून आपल्याला नवीन गोष्टी आणि आपल्या इतिहासाबद्दलचे अनुभव अजून चांगल्या प्रकारे कळू शकतील. मी सगळ्यांना आवाहन करतो की भांडारकर संस्थेमध्ये हे एक्झिबिशन सुरू आहे ज्ञानसागरा नावाने. तिथे तुम्ही या आणि कातळशिल्प याबरोबरच इतर जे एक्झिबिशन्स आहेत त्यांचा आस्वाद घ्या. धन्यवाद.